नमस्कार, मी पूजा राठोड. जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहाव्यात आजच्या काही ठळक घडामोडी. आता राजकारण बास करू समाज विकासाचे काम. जयदीप बारभाई यांचे प्रतिपादन. जेजुरी नगरीतील नगरपालिकेच्या पायरीला नतमस्तक होत नगराध्यक्ष आणि सदस्यांनी केले प्रथम प्रवेश. तर पुरंदरचे आमदार विजय बाप्पू शिवतारे यांनी दिल्या विजेत्या नगराध्यक्ष नगरसेवकांना शुभेच्छा. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वच्छ कारभार करण्याचे आदेश दिले. केवळ जेजुरी पाणी व्यवस्थापनाकरता 125 कोटी निधी मिळणार असून जेजुरी विकासाकरिता मिळणारा मोठा निधी जनतेच्या कामाकरिताच वापरला गेला पाहिजे. माझं घर सांभाळतो तसं माझ्यासह सर्व नगरसेवकांनी आपली नगरपालिका सांभाळली पाहिजे. आपण नुसते नगरसेवक नाही तर नागरिक देखील आहोत. विकास काम करताना प्रत्येकाने आपला मान सन्मान ठेवून काम करावे. यासाठी 10 पटीने निधी आपण खेचून आणू. आता राजकारण बास, समाज विकास करू खास, असे भावनात्मक मत नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी प्रमाणपत्र कार्यक्रम सोहळ्यात मांडले. या प्रसंगी मार्गदर्शक रोहिदास कुंभार, रमेश बयास, सुनील आसवलीकर, सतीश कुदळे, माजी नगराध्यक्षा साधनाताई दिडभाई, अपक्ष विजेता उमेदवार तानाजी खोमणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी गटाच्या जेजुरी नगरपालिका नवनिर्वाचित नगराध्यक्ष बारभाई यांच्या भरघोष यशानंतर शुक्रवारी 17 नगरसेवकांनी आणि नगराध्यक्षांनी नगरपालिकेची प्रथम पायरीवर नतमस्तक होत पालिकेत प्रवेश केला. यावेळी नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं मुख्य अधिकारी चारुदत्त इंगोले यांनी नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. यावेळी विविध समाजातील राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्र, जयाद्री महाराष्ट्र न्यूज, जेजुरी. असं आहे की प्रथमतः राष्ट्रवादीने प्रचंड बहुमताने जयदीप बारभाई यांच्या नेतृत्वाखाली पॅनल विजयी केलं. त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे नेते अजितदादा पवार असतील, त्याचप्रमाणे जयदीप बारभाई, जादूगर राऊत, सगळ्या महिला मंडळी, या सगळ्यांचं मनपूर्वक असं कौतुक करतो, अभिनंदन करतो. इथे राष्ट्रवादी वगैरे शिवसेना असं काही नाही. वैयक्तिक रिलेशन सगळ्यांशी अशी आहेत की ठीक आहे इलेक्शनच्या काळामध्ये, पण आता आमदारकीला कोणी कॉम्पिटिटर नाही आहे, त्यामुळे काय वांधे नाही. पण तरी निश्चितपणे खूप चांगलं, म्हणजे माझ्या मनातली सोन्याची जेजुरी आहे. तुम्हाला मी सांगतो, अनेक वर्ष अनेक लोक झाले, परंतु अहिल्याबाई होळकरांनंतर खऱ्या अर्थाने खंडोबाला त्या सोन्याच्या जेजुरीला न्याय देण्याचं काम करण्याचं भाग्य मला मिळालं. आणि त्याच्यातून 349 कोटी रुपये ते संपूर्ण जेजुरीचा परिसर, सगळी देवळं यांच्या विकासासाठी आपल्याला मिळाले. 109 कोटी ऑलरेडी वितरित झालेत. या वर्षाला मी 100 कोटी आणखी घेतोय. त्यामुळे हे 2-3 वर्षात काम होईल. जेजुरीचं भुयारी गटर, मी पक्ष काय म्हणा, ही सगळी आपली मंडळी, मनाची हृदयाची मंडळी. त्यामुळे जे झालं नाही आतापर्यंत, 82 कोटीचा संपूर्ण आराखडा मी तयार करून घेतलेला आहे तो गटर योजनेचा. आणि तो आत्ताच्या सध्याच्या कंडिशनला DM ज्याला बोलतात, आता CO इथे आहेत, DM म्हणजे ह्या सगळे आराखडे जे पास करण्याची जी यंत्रणा आहे राज्य सरकारची नगरविकासची, ती त्या DM यंत्रणेकडे, तिथून पास होऊन नगरविकास खात्याकडे ते गेलेलं आहे. त्यामुळे 82 कोटीची संपूर्ण गटर योजना, 78 कोटीची पाणी पुरवठ्याची योजना. आता नगराध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दादा असतील, मी असतील, आम्ही तो जंगी कार्यक्रम आपण घेऊ. कारण पुढची 30-40 वर्ष जेजुरीला कधीच पाणी कमी पडणार नाही अशी व्यवस्था आहे. जॅकवेल डायरेक्ट वीर धरणात मी घेतली आणि तिथून घेऊन 13 MLDचा ट्रीटमेंट प्लांट आहे. म्हणजे पुढची 25 वर्ष तरी चिंता नाही अजिबात जेजुरीची. ESR टँक्स आहेत, इलेव्हेटेड स्टोरेज टँक्स आहेत, डिस्ट्रीब्युशनची वेगवेगळी व्यवस्था आहे. आणि म्हणून निश्चितपणे पाण्याचा प्रश्न संपेल, गटर योजनेचा प्रश्न संपेल. तिसरं महत्वाचं आहे, जेजुरी जर खरी सोन्याची जेजुरी करायची असेल तर आता यांच्या नेतृत्वाखाली थोडं जेजुरीचं कार्यक्षेत्र वाढवलं पाहिजे, जेवढी हद्दवाढ केली पाहिजे. आणि त्या हद्दवाढीमध्ये जेव्हा तुम्ही पुण्यात जा,
पुण्यात तुम्ही पूर्ण गावात गेला तर ते अजूनही गावच वाटते एकदम. पण बाहेर जे खराडी बिराडी गेलं की मोठमोठे टावर्स बिवर्स, तसं जेजुरी शहर त्याच्या बाजूने कमीत कमी आपल्याला एक 10-20 गावं जर आपण घेतली त्यांचंही कल्याण होईल. आणि निश्चितपणे जेजुरीत राहण्यालायक टॉवर्स झाले ना, सासवडपेक्षा जास्त पॉप्युलेशन इथे वाढेल. कारण इथे इंडस्ट्री आहे. महाराष्ट्रामध्ये आता सगळ्यात चांगलं इंडस्ट्रीला वातावरण कुठे असेल तर ते जेजुरीत आहे. एअरपोर्ट होत आहे 3 किलोमीटरवर. पुण्यामध्ये आता 30 TMC पाणी, त्यातलं 22 TMC पाणी पुन्हा पिण्यासाठी वापरते. त्यामुळे तिकडे इंडस्ट्रीला पाणी अजिबात नाही, एक थेंब सुद्धा नाही. त्याच्या विरुद्ध आपण 27 TMC पाणी भाटघर, 11 TMC पाणी आपलं नीरा देवधर, 10 TMC पाणी वीर आणि 5 TMC पाणी गुंजवणी, असं 52 TMCचं क्लस्टर आहे. त्यातलं 10% पाणी पिण्यासाठी आणि 15% पाणी इंडस्ट्रीसाठी उपलब्ध आहे. सगळ्यात महाराष्ट्रात महत्त्वाचा प्रश्न कसला असेल मोठ्या इंडस्ट्रीला, तो पाणी. आणि म्हणून एअरपोर्ट असेल, मोठ्या इंडस्ट्रीज, मी मोठमोठ्या इंडस्ट्रीज आणणार नाही, तुम्ही आणणार आहे की तुम्ही कोणी विश्वास ठेवू शकणार नाही. आत्ताच एक निगोशिएशन चालू आहे की ज्याच्यामध्ये 800 एकर जमिनीवर प्लांट उभा राहतोय. 20,000 मुलांना नोकऱ्या मिळतील. इंडस्ट्री मिनिस्टर आणि आम्ही सगळं मुख्यमंत्री वगैरे त्या बाबतीत चर्चाही करू. लोकांची इच्छा आहे की बाबा तिकडे आता औरंगाबाद किंवा मराठवाड्यात किंवा विदर्भामध्ये जरा इंडस्ट्री जावी, पण इंडस्ट्री जायला तयारच नाही आहे. पहिला प्रेफरन्स आता काय आहे तर तो जेजुरीचा आहे. तुम्हाला कोणाला माहित नाही, 1 नंबरचा प्रेफरन्स मोठ्या इंडस्ट्रीला जेजुरी आहे. त्यामुळे भौगोलिक वातावरण, पाणी, एअर कनेक्टिव्हिटी म्हणजे आता एअरपोर्ट होत आहे, रेल कनेक्टिव्हिटी आपल्याकडे धक्का आहे आणि रेल्वे आहे, आता डबल झालेलं आहे. तिसरं पाणी, आणि चौथं लागते ते मॅनपॉवर. तर मॅनपॉवर एवढी प्रत्येक गावागावातून इंजिनियर्स आहेत. हा आता पालखी मार्ग झाल्यामुळे तुम्हाला पुण्यातून चाकणला जायला 1.5-2 तास लागतात. जेजुरीत तुम्ही 1 तासात गेला. त्यामुळे ॲक्सेसिबिलिटी, रोड कनेक्टिव्हिटी, रेल्वे कनेक्टिव्हिटी, एअर कनेक्टिव्हिटी, पाणी आणि कुशल वर्कर्स, हे सगळं आपल्याकडे असल्यामुळे प्रचंड प्रमाणात कोणी विचार नाही करणार एवढे इतक्या झपाट्याने विकास होणार आहे. अख्खा पुरंदर मी आता PMRD मध्ये घेतलाय. त्यामुळे त्याची ऑर्डर निघेल 2-4 दिवसात. एकदा तो आला की उद्याची आपल्याला नवीन पुणे, जशी मुंबई महानगरपालिका नवी मुंबई, दिल्ली नवी दिल्ली, तशी उद्याची आपली जी महानगरपालिका आहे, फुरसुंगी, देवाचिरोळी, जेजुरी, सासवड, एअरपोर्ट आणि अख्खा ही उद्याची पुढच्या इलेक्शनला सांगतो तुम्हाला. पुढची इलेक्शन नवीन पुणे महानगरपालिका असेल आणि हा जो विकास होईल इथला, आता वाडेबिडे जे पुण्यात आहेत ते लहान, इथे जो डेव्हलपमेंट प्लॅन होणार आहे तो इतका बारकाईने, मी आता स्वतः विकासक असल्यामुळे याची नॉलेज आहे, इतका डेव्हलपमेंट प्लॅन परफेक्ट होणार. कुठे बागा आहेत, कुठे शाळा आहेत, कुठे कोल्ड रूम आहे, कुठे काय आहे, रस्ते, हे सगळं अगोदरच प्लॅन होणार आहे. आता DPR होताना पूर्ण मोठे मोठे रस्ते, पूल बिल सगळं अगोदर, मेट्रो इथपर्यंत येते. त्यामुळे उद्याचं एक प्लॅन शहर म्हणजे 65 मीटरची हाईट दिली ना, त्या सगळ्या भागामध्ये 65 मीटरच्या वर अर्धे 1 इंच सुद्धा कोणाची नसेल. त्यामुळे जसं चंदीगड वगैरे आहे तसं प्लॅन्ड सिटी, नियोजित, ब्रिटिशांनी जशा केल्या तशा प्रकारचं नियोजित सिटी हा संपूर्ण भाग होणार. त्यामुळे तुम्हा लोकांना आता निवडून आलेले लोक म्हणजे हे बघा, हे मी देऊ शकतो त्याच्यामध्ये 100-125 कोटी रुपये साहेब हे फक्त पाण्यासाठीच येणार आहेत. मागच्या अंदाजपत्रकामध्ये आपण जर पाहिलं तर मागच्या अंदाजपत्रकाच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 50 कोटी रुपयापर्यंतचं काम हे जेजुरी नगरपालिकेत झालेलं आहे. आपण त्याच्या 10 पट निधी या ठिकाणी जेजुरीमध्ये खेचून आणण्याचा रोहिदासजी कुंभार यांच्या माध्यमातून, सुनील आसुलीकर यांच्या माध्यमातून, आदरणीय बयास काका यांच्या माध्यमातून असलमभाई प्रयत्न करणार आहोत. त्याचा विनियोग हा चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. कुठल्याही पद्धतीने त्याचा विनियोग, कारण हा जनतेचा पैसा आहे, हा आपल्या एकट्याचा पैसा कुणाचा त्याच्यामध्ये नाहीये, जेजुरीच्या टॅक्सचा पैसा येतो. त्याच्यामध्ये माझं पूर्णपणे साहेब निक्षून लक्ष राहील. ज्या पद्धतीने मी माझं घर सांभाळतो त्या म्हणजे माझ्या घरात अशी अवस्था आहे, मी जरी असेल तरी आता या लाईटी एवढ्या लागलेल्या आहेत ना, याच्याकडे पण लक्ष, त्या ठिकाणी जर काम झालं आपलं हरपळे साहेब तर स्वप्नील, तर बाहेर जाताना त्या लाईटी बंद करून जायचं. नगरपालिकेच्या साधनांचा सर्वांनी कमी वापर करा नगरसेवकांनी, ही माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण जेजुरी नगरपालिकेचेच नागरिक आहोत आणि ह्या नगरपालिकेच्या साधनांचा कमी वापर कशासाठी, म्हणून की जेणेकरून आपल्याला जनतेने निवडून दिलेलं आहे, कुठल्या प्रकारचा आक्षेप
या ठिकाणी असलम भाई आपण खात्यापित्या घरातले सगळे, त्यामुळे कुठल्या प्रकारचा आक्षेप आपल्यावरती फ्युचरमध्ये आला नाही पाहिजे. माझ्या एकाही नगरसेवकाला कुणी जर बाहेर जेजुरीतला नागरिक एक शब्दाने जरी योगेश शिवाजी राजे या ठिकाणी बोलला तर ते मला खपणार नाहीये. आपला मान सन्मान साहेब, मी गॅरंटेड तुम्हाला सांगतो की आमची एकही नगरसेवक इथला चुकीच्या माध्यमातून काम करणार नाही. आणि तुम्हालाही सांगतो, तुमच्या सर्व कर्मचाऱ्यांना तुम्ही सांगून ठेवा की आमची जी मंडळी आहेत नगरसेवक मंडळी, ही काम घेऊन आल्यानंतर कायदेशीर त्याच्यामध्ये सल्ला मसलत करून त्या ठिकाणी त्या कामाची पूर्तता झाली पाहिजे. टंगळ मंगळ ही कुठल्या परिस्थितीमध्ये जेजुरीच्या प्रशासनामध्ये की आम्ही आता काम सांगितलंय आणि त्या नगरसेविकेच्या किंवा नगरसेवकाचं तिथं काम तिथल्या तिथं साहेब मी सस्पेंड करेल. मी स्पष्ट सांगतो, तिथल्या तिथं सस्पेंड, तो अधिकारी त्याची चौकशी होऊन सस्पेंड झालेला असेल, मग तो तुमचा कुणीही पर्सनल इगो करण्याचं कारण नाही. कर्मचारी वृंदांनी मी स्पष्ट सांगतो की जर मागणी रास्त असेल, नगरसेवकांनी सांगितलं की कचरा गाडी त्या ठिकाणी येत नाहीये आणि ती जर पूर्तता 1 तासाच्या आतमध्ये झाली नाही तर सर्व नगरसेवकांनी मला फोन करा. त्या ठिकाणी